नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या मामाच्या गावी 3 वर्षातून एकदा पडली घालतात. जनावर आहे, आपण बकऱ्याला जनावर बोलूया. तिथे एक बकरा असतो. शेवटच्या 2 दिवसात म्हणजे 5 दिवसाचा प्रोग्राम होतो, 4-5 दिवसाचा. त्यात एक दिवशीमध्ये त्या बकऱ्याच्या अंगात अवसार येतो. तो बकरा त्या चव्हाट्यावरून ज्यांच्या ज्यांच्या अंगात अवसार आहेत ना, त्या सगळ्यांच्या पुढे पळत असतो. सगळ्यांच्या पुढे पळत असतो. बापरे. आणि सगळे मागे असतात. बरं, तिथे देवस्थान आहे, म्हणून एक देवस्थान आहे. तिथे तो जाऊन ते सगळं केलं जातं. तो तिथे जातो, 5च बरोबर फेरे मारतो त्या मंदिराला. आणि तिथे जे खड्डा असतो ना, त्या खड्ड्यात जाऊन मान ठेवतो. ज्याचा मान आहे तो येऊन त्याची मान मारतो, पण तो मान तिथे खड्ड्यात ठेवतो. ह्याचं गणित आपण लावू शकतो. हे कोणतंही आपण हे काढलं, कोणतंही फॉर्म्युला लावलं ते आपण नाही काढू शकत ना. बरं, आपण लोक बोलतात म्हणजे मागे एका महाराजांचं मी कीर्तन ऐकलं, तेव्हा ते बोलले की संत तुकारामही म्हणून गेलेत की अंगात ज्याच्या देव येतो तो माणूसच नाहीये, किंवा ते नाहीच होऊच शकत नाही. त्यांनी असा प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराज का नाहीत एखाद्याच्या अंगात? बरोबर. एखाद्याच्या अंगात महाराणा प्रताप का नाही आहेत? एखाद्याच्या अंगात अजून का काय नाहीत? काही गोष्टी का नाहीत? म्हणजे तर मी असं सांगेन, आपण ना गणितच चुकवलंय. देव वेगळे, राष्ट्रपुरुष वेगळे, देवपुरुष वेगळे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना देवापेक्षा वरचा दर्जा देईन. देव नाही म्हणा, पण देवापेक्षा वरचा दर्जा देईन. कारण ज्यांच्यामुळे बोलतात ना की मंदिरातले देव, देवळातले देव राहिलेत, हे महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण कॅल्क्युलेशन देवाशी नाही करूया, पण महाराजांनी कधी स्वतःला देव नाही म्हणून घेतलं. जाणता राजा कसा असावा, तर महाराजांसारखा असावा. त्यांनी स्वतःला देव नाही म्हणून घेतलं. अंगात कोण येतात? देव येतात. कोणतेही राष्ट्रपुरुष वगैरे आले नाही पाहिलेत. त्यामुळे हे सगळं आपण बोलू शकतो, माणसं खोटं बोलत असतील. माझ्या अंगात देवाला ते थोडं, ते बोलतात ना, अंग हलवून दाखवलं. बकरा खोटं बोलू शकतो? तो खोटं करू शकतो? पॉसिबलच नाही ना. बरोबर. तो कसाच नाटक करेल. बरोबर. किंवा 20 फुटाची चप्पल, म्हणजे 20 नंबरची चप्पल, 20-25 नंबरची चप्पल, आपण 7-8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर मॅक्स टू मॅक्स बघत असतो. त्याच्यापेक्षा दुप्पट टिप्पट असलेली मोठी चप्पल, जे आता वेतोबा सिरियल लागत होती सन मराठीवरती, हार्डली ते पण गाव माझ्यापासून फार जवळ आहे. तर ती चप्पल घालून, म्हणजे ती चप्पल 6 महिन्यांनी चेंज केली जाते. हळूहळू झिजते ती चप्पल. ती चप्पल घालून कोण माणूस फिरू शकतो? बरोबर. आणि फिरला तरी झिजू कशी शकते, म्हणजे ती एवढी मोठी चप्पल. ती चप्पल झिजते. ती चप्पल दुसऱ्या दिवसापासून त्याच्यावरती माती भीती असते, त्याच्यावरती बोलतात ना की वापरलेली असते ना, तशी वापरल्यासारखी होत जाते. ते कसं शक्य आहे? काहीतरी आहे ना, जे आपल्या समजेच्या पलीकडे आहे. म्हणून मी कसं, निसर्गात बरीचशी अशी शक्ती आहेत जे आपल्या समजण्या पलीकडे आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन मांडणं साधारणशा माणसाचं कामच नाहीये. त्याचं कॅल्क्युलेशन तोच व्यक्ती मांडू शकतो ज्याला खरंच अध्यात्माचं नॉलेज आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून चालला ना, तर ह्याचं कॅल्क्युलेशन मांडता येतं, पण ते पण कधी कधी त्याच्या पलीकडे जातं. बरोबर. ते पण त्याच्या काहीतरी पलीकडे जातं. आणि आजकाल काय झालं माहितीये, आपणच काही लोकांनी ना, म्हणजे आपल्यामध्ये जे जसं बोललो कॉन्क्रेडी वृत्तीचे काही लोक आहेत, त्यांनीच आपल्या देवाचा, आपल्या याचा मजाक केला. त्याच्यामुळे भूत ही गोष्ट त्यांना मजाकच वाटू लागली. हा, त्यांच्यासाठी देव ही मजाकच आहेत ना. त्यांच्यासाठी भूत तर लांबची गोष्ट झाली. त्यांच्यासाठी देव हे मजाक आहे. आणि मी असं म्हणेन की कॉन्क्रीट वृत्तीपेक्षा काही अशी लोक आहेत ना भावा आपल्याकडे, ज्यांना खरंच नॉलेज नाहीये. त्यांनी पैसा कमवण्यासाठी देवाचा बाजार मांडलाय. म्हणजे अक्षरशः ना, काही ठिकाणी बघितलं ना की बाबा, मी बाबा आहे, मी काहीतरी सांगतोय, मी असं केलं, मी तसं केलं, मी ह्या. नाही रे, मुळात कलियुगात देव रूप घेणं कोणालाच शक्य नाही, कारण ते कलिदेवाने मागितलेलं एक वरदान आहे. कारण काय आलं माहितीये का,
देवाऱ्यातील देव देवारी बांधला, देवाऱ्यातील देव देवारी बांधला, बाहेर फक्त नाव काढून बाजार मांडला. दगडात जोपर्यंत देव होता ना तोपर्यंत लोकांना एक भीती होती. मी काहीतरी खून केला तर देव कोपेल, माझं वाईट होईल, माझ्या घराचं वाईट होतील. मी चोरी केली, माझं वाईट होईल, माझ्या पोरा बाळांना लागेल. पण जेव्हापासून हे देव माणसात यायला लागलेत, काही म्हणजे अंगावरती अवसार येणं नाही हा, जे बाबा झालेत, जे वेगळ्या बरोबर. प्रकारचे बाबा झालेत, समजलं. तुझं दुखणं आहे तर मी तुला बरं करतो, यांचं काहीच गणित नसतं. तेव्हापासून त्या देवाची भीती कमी झाली लोकांच्या मनात. असं वाटलं की आता नाही, देव नाही, देवाची मस्करी करू लागले लोक. बाबा आहेत तेच आहेत आमचे. काही लोक बाबांकडे जाऊ लागले, काही लोक घरातच आपला एक बाबा बसवायला लागलेत. त्यामुळे लोकांची भीती कमी झाली. त्यामुळे लोकांनी त्या ह्याच्याकडे बघायचा. तर मी तर म्हणतो हे बाबा वगैरे भोंदू आहेत ना, ह्यांना पहिलं बंद केलं पाहिजे. तेव्हा देवाची महती कळेल. देव आहे, देव असणार आणि देव होता. त्यांना फरकच नाही पडत आपण जे करतोय आणि ते ते त्यांच्या कारण ना जेव्हा देवांची सगळी महासभा भरली गेली तेव्हा प्रत्येक देवाला एक स्थान मिळालं. म्हणजे तुझं हे युग आहे, तुझं हे आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि आता आहे ते कलियुग. कलियुग. तर प्रत्येकाला एक स्थान मिळालं. सूर्यदेवाला स्थान मिळालं, इंद्रदेवाला स्थान मिळालं, जलदेवाला स्थान मिळालं, पवनदेवाला स्थान मिळालं. पण कलिदेवाला सगळे घाबरायचे ना, तेव्हा त्याला स्थान कसं द्यायचं ही भीती होती प्रत्येक देवाच्या मनात, की ह्याला स्थान कसं द्यायचं. आणि तो पण ठाणून बसला. कली म्हणजे छोटा मोठा देव नाही ना, शेवटी देवच आहे तो. आपण मग तुझ्या युगाची बांधणी काय, त्यावेळी त्याने सांगितलं होतं, माझ्या युगात कोणी देव प्रत्यक्ष रूपी जन्म नाही घेऊ शकत. प्रत्यक्ष रूपी तुम्ही देव नाही जन्म घेऊ शकत. तुम्ही दगड रूपाने येऊ शकतात. तुमची आस्था, तुमची अर्चना होईल. तुम्हाला तुमची जो भक्ती करेल ना त्याच्यावरती मी खुश राहील. मी त्याच्या नशिबात नाही जाणार, मी त्याला त्रास नाही देणार. तुमची जो भक्ती, पण तो तुम्ही दगड रूपातच राहायचं. तुम्ही फिरायचं असेल तर काळोखातच फिरायचं. तुम्हाला उजेडात फिरायचा काही अधिकार नाहीये. कारण अगोदरच्या युगांमध्ये बघ ना, देव उजेडामध्ये पण फिरायचा. कृष्ण स्वतः बोलला मी देव आहे. तो असं कधीच म्हणाला नाही बाकीच्यांसारखं की मी देवाचा पुत्र आहे, देवाचा आलेला एखादा मॅसेंजर, असं नाही बोलला, मी देव आहे. बरोबर. सो ते तर तुम्ही नाही फिरायचं, हे कलीने सांगितलं होतं. मग देव पण शाणीच आहेत ना, देव पण हुशारच आहेत. त्यांनी आता केलं की आम्ही नाही येऊ शकत ना, तर आमचे गण तर आहेत. जो देवचार प्रकार आला ना तो त्याच्यातनं निर्माण झाला. म्हणजे कोण कुठे अडला, कोण कुठे थांबला, अडकला, तर तो देवचार मार्ग दाखवतो. मार्ग दाखवणार. राखणदार जो आपण बोलतो ना, वेतोबा आहे किंवा रवळनाद आहे, भूतनाद आहे, हा त्याच्यानंतर घोडेमुग आहे. हे देवाचे गण देवाने पाठवले. देवाचे गण देवांनी पाठवलेत की बाबा आता तुम्ही तरी लोकांना सांभाळा. आणि बऱ्याच लोकांना असे प्रत्यय आले की कधीतरी मी कुठच्या तरी मार्गात फसलोय आणि मला मार्ग दाखवायला कोणतरी अचानक पुढे आलाय. खूप लोकांचे ऐकलंय, पुढे आलाय अक्षरशः. म्हणजे आमचं एक देव आहे काळोबा, माझ्या घरात शेजारीच आहे. तर त्याची आख्यायिका अशी आहे म्हणे की आमची लोक त्यावेळी कसं लोकांना आवड होती ह्याची शिकारीची, तर शिकार करायला रानात गेली होती, जंगलात, आणि वाट विसरलीत. तर वाट विसरली म्हणून काय झालं की बाबा कोणतरी एक समोरून आला, ज्याच्या घोंगडी होती, हातात त्याच्या काठी होती, डोक्यावरती पगडी होती. तर त्याने विचारलं काय झालंय. तो वाट विसरलो, चला मी तुम्हाला वाट दाखवतो. त्याने आणून तिथपर्यंत सोडला, आमच्या त्या गावापर्यंत सोडला. तर तो बोला आता मला काय, मी कसं जाणार, माझ्या घरी पण मला जावंच लागणार ना माझ्या वस्तीत राहायला. तर बाबा चला तुमच्यातनं कोणतरी एक माणूस द्या मला माझ्यापर्यंत सोबत बोलत बोलत चालायला. तर तो बोलला असं कसं देणार ना. तर तो एक अट त्याची होती की जो येईल त्याला मी रिटर्न नाही पाठवणार. कोण पाठवणार स्वतःच्या घरात त्यांना, रिटर्न तर येणार नाहीये. नाही बाबा असं कोण नाही. मग माझी बाबा तुम्ही इथे राहायची व्यवस्था करा. मग कुठे राहायचं, तर ह्याच्या वडावरती बस. मग तो तिथेच थांबला. तो आमचा राखणदार झाला, तो आमचा देवचार झाला. मग आज आम्ही त्याच्या प्रती जे काय असतं वाढवाळ वगैरे राखण देणं वगैरे आमचं मोठं असतं.
बरोबर. ह्या काही का आमच्या म्हणजे आमच्या आजीबीजीने आम्हाला सांगितलेल्या. मी आजही बोलतो की आज त्यांच्याकडनं आपल्यापर्यंत आलं, आपल्याकडनं आता पुढे जाणार आहे का, तर ते जायला हवं. आपली परंपरा पुढे जायला हवी. आपल्या परंपरेमध्ये आपल्या पुढच्या पिढीला कळायला हवी. की काय ह्याच्यासाठी काम करणारी काही माणसं आहेत आणि ह्याला विरोधही करणारी काही माणसं आहेत की नाही ना, ते भूताबिताच्या कुठे परंपरा देव. अरे नाही, आहे भावा. ते आमच्याही शेतात होतं असं, म्हणजे त्याला प्रॉपर राखण वगैरे द्यावी लागते. आणि हे अनुभवलंय लोकांनी, आणि आम्हीच कधी नाही अनुभवलंय, जे आमच्या घरातले लोक आहेत ना, की कोणीही दुसरा कोण आला ना आमच्या शेतात, की म्हणजे समजा काही काम करतोय किंवा काय असतं ना, म्हणजे झाडं लावणं झालं किंवा कधी कुंपण लावणं झालं, तेव्हा घरातले आजोबा वगैरे नसतात किंवा कोण घरातलं कोण असेल तर नाही, पण जेव्हा फक्त बाहेरचे असतील ना कामगार, त्यांना एक साप दिसतो, नाग दिसतो, जावती आम्हाला कधीच नाही दिसलाय. म्हणजे इवन जे माझे आता मम्मीचे आईवडील होते, माझे आजी आजोबा, तर तेही एकदा गेलेले शेतात आणि आम्ही नव्हतो. म्हणजे आमच्या शेतात आंबे वगैरे आहेत ना, ते गेले तिथे आलेले म्हणून आंबे वगैरे, तर आजोबा आले जेवायला, ते होते शेतात, आम्ही बसतो आणि मग निघतो इथून. तर त्यांनाही तिथे दिसला. तो कोणाला काही करत नाही, फक्त घाबरवतो तो राखण, आणि आम्हाला कधीच नाही दिसलं. तर त्याच गोष्टी असतात ना, जे आपल्याला समजत नाही की बाई नक्की काय आहे, पण ते आहे. ते समजत नाही म्हणून त्याला नाही आहे असं करून नाही चालणार ना. तर मजा आली वैभव खूप जास्त, आणि आपण परत एकदा नक्कीच खूप काही करू. जसं तू बोललास की तुझ्याकडे खूप काही आहे, ते आता जस्ट आपण एक पॉज घेतला तेव्हा तो एक नवीन टॉपिक दिलास, ते मराठी माणसाचं, आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. आपण त्यावरही करू, आणि जेही नॉलेज आहे आपण नक्कीच पुढे करत राहू पॉडकास्ट. ठीक आहे. सो धन्यवाद तू आल्याबद्दल. तुला काय बोलायचं आहे शेवटचं लोकांना? लोकांना सांगेन की हे अशा गोष्टी आपण आपल्या मुलांपर्यंत पोचवा. कार्टून नेटवर्क बघून कुठे नको त्या गोष्टींकडे वळत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे प्रत्येक वेळी स्टोरी येत जातील, बेल आयकॉन दाबा, आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलांपर्यंत तुमच्यापर्यंत पहिल्यांदा ह्या गोष्टी ऐका, घ्या. आणि या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, मजेशीर गोष्टी आहेत. आणि आम्ही हे पण नाही की आपण कोणतं क्लेम नाही करत की आहे किंवा नाही आहे. आपण बोलतो की हे खूप नंतरचं गोष्ट झाली, पण ह्या गोष्टी आहेत आपल्या इकडच्या, ज्या आपल्या पूर्वजांकडून आपल्या इथे आल्यात, तर ते तरी आपण एन्जॉय करू. येस. आणि खरं खोटंच्या मागे गेलो तर ते काहीच नाही होणार. आपली संस्कृती आपण पुढे चालवू शकतो ह्याच्यातनं. आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी असं नाही म्हणत की कोकणात जन्मलो म्हणून मला ते प्राऊड फील होतं. ऑब्व्हियसली माझे बरेचसे घाटावरचे पण मित्र आहेत, ते पण बोलतात अरे कोकणात तुमचा जन्म आहे, स्वर्गातलाच जन्म आहे. मी असं म्हणेन कोकणापेक्षा आमचं महाराष्ट्र जे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक बोलतात ना की जाणता राजा जन्माला आला, आणि त्याने हे पूर्ण महाराष्ट्र घडवलं. त्यांच्या भूमीत आपला जन्म झाला, म्हणजे हा महाराष्ट्राच्या भूमीत जन्म झाला, हीच मोठी गोष्ट. आणि ह्या महाराष्ट्रातल्या भूमीत जे काही पूर्वजांपासून चालत आलंय, तेच जर आपण पुढे चालत ठेवलं तर आपली महाराष्ट्राची वीरांची भूमी बोलली जाते, ती पुढेही कंटिन्यू राहील. नाहीतर अदरवाईज ते काय ते पोकेमॉन, डोरेमॉन वगैरे बोलून पोर तसं होतील. बरोबर. त्यामुळे आपलं पण पॉडकास्टचं मेन उद्दिष्ट तोच आहे की आपण जेव्हा गावी जायचो ना लहानपणे, आपल्या लक्षात असेल की आपण आपल्या आजीच्या घरी जायचो, आणि तिथे आपले जेही भावंड असतील तर मस्त की रात्री लाईट वगैरे गेल्यावर, किंवा लाईट तर नसायचीच जास्त, पण अशा गोष्टी करायच्या त्या बत्तीमध्ये. सो ते आपण परत आणण्याचा प्रयत्न करतोय, की बाबा ते कुठे कुठे हरवलेलं ते आपण परत असं करण्याचा प्रयत्न करतोय, जे आता मोबाईलमध्ये हरवलेली जनरेशन आहे त्यांनाच. तर मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.